मुगल शासक औरंगजेब की कब्र हटाने की मांग को लेकर आज बजरंग दल और विश्व हिंदू परिषद के तमाम कार्यकर्ताओं ने नई मुंबई में जोरदार प्रदर्शन किया और सरकार से तत्काल कार्यवाही की मांग की। वाशी के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर आयोजित इस प्रदर्शन में बड़ी संख्या में विश्व हिंदू परिषद और बजरंग दल के कार्यकर्ता मौजूद रहे। औरंगजेब की कब्र खुदेगी, छत्रपति की धरती पर नारेबाजी करते हुए हिंदुत्ववादी कार्यकर्ताओं ने जोरदार प्रदर्शन किया। औरंगजेब की कब्र खुदेगी, औरंगजेब की कब्र खुदेगी। जय श्री राम, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। जब बजरंग दल बोलना है, सियासत बोलना है। जब हिंदू बोलना है, सियासत बोलना है। जय श्री राम, जय श्री राम। हरे रंग का सपना पाले आया अफजल माटी में, शिव छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में। हा आपल्या इथल्या मावळ्यांचा, हा आपल्या महाराष्ट्राचा, हा आपल्या हिंदुस्थानाचा इतिहास आहे मित्रांनो। आपल्या मातीचा, आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा इतिहास हा शूरवीरांचा आहे, शौर्याचा आहे। कारण आपल्या महाराजांनी दाखवून दिलेलं की कसाही स्वप्न घेऊन जर का या मातीत कोणी अफजल, औरंगजेब, शाहिस्ता आला तर त्याच्या छातीत भगवा टाकण्याची हिंमत इथल्या मावळ्यांच्या रक्तात आहे, इथल्या मावळ्यांच्या मनगटात आहे। कोण होता औरंगजेब, तर त्याचं भारतात अस्तित्व काय आणि का म्हणून त्याचं अस्तित्व भारतात आपण टिकून ठेवायचं। काल कोणीतरी एकाने स्पीच केले की औरंगजेबाची समाधी इथंच राहू द्या, इतिहास माहिती होईल। बाबरी मशीद ढाचा, तो ढाचा त्यांनी बांधला होता, तो पाडला, तो पण इतिहास झाला ना। त्याचा इथं कबर, त्याचा थडगा आहे, हे इतिहासात जमा आहे। पण तो थडगा आपल्यासारख्या हिंदूंनी उचलून उपटून फेकू, हा पण इतिहास जमा होईल। इस अवसर पर प्रदर्शन कर रहे विश्व हिंदू परिषद के नई मुंबई जिला मंत्री स्वरूप पाटिल और बजरंग दल के सह संयोजक शंकर संघपाल एवं तेजस पाटिल ने कहा कि हमारा संघर्ष संस्कृति बचाने का है, इसलिए अब महाराष्ट्र की धरती पर जुल्मी शासक औरंगजेब की कब्र मंजूर नहीं है। उन्होंने देवेंद्र फडणवीस सरकार से त्वरित कार्यवाही की मांग करते हुए कहा कि यदि यह मांग पूरी नहीं हुई तो वे छत्रपति संभाजीनगर जाकर खुद कार सेवा करेंगे और औरंगजेब की कब्र को उखाड़ फेकेंगे। उझबेकिस्तानातला जो परकीय आक्रमक होता औरंगजेब, त्याने या देशावरती, या भारतातील असंख्य मंदिरं तोडली, कित्येक महिलांच्या आबरू लुटल्या आणि इथला देश विध्वंस करण्याचा प्रयत्न त्याने केला। आणि अशा औरंगजेबाची कबर आपल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या खुलताबाद येथे त्या ठिकाणी आहे। त्या खुलताबाद येथील कबरीच्या भोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून तिथला जो स्थानिक जिहादी समाज आहे तो तिथे त्याचं महिमा मंडन करतोय। त्याच्या विरोधात आज विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या वतीने महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन हे हाती घेण्यात आलेलं आहे। जसं की आपल्या सगळ्यांना माहित असेल, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात, विधान भवनात हे सांगितलं की ही औरंगजेबाची कबर आम्ही उखडून काढू। परंतु विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाचं सुद्धा हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती पूर्ण करावी आणि ही औरंगजेबाची कबर लवकरात लवकर काढून टाकण्यात यावी। ह्या मागणीसाठी हे राज्यव्यापी आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे। हा बजरंग दलाने घेतलेला एक मोठा आंदोलनाचा भाग आहे। हा पहिला टप्पा जरी असला, ह्याच्या पुढे आम्ही साधारण 1 महिन्याचा वेळ या सरकारला दिलेला आहे। या सरकारने हे विसरू नये की यावेळी जे विधानसभेत ह्यांना यश प्राप्त झालेलं आहे, हे सरकार जे स्थापन झालेलं आहे ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त इथल्या हिंदू समाजाचा आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा सहभाग आहे। त्यामुळे लवकरात लवकर 1 महिन्याच्या अवधीमध्ये तुमची जी काही प्रक्रिया असेल, केंद्र शासनाची असेल किंवा पुरातत्व खात्याची असेल, ती पूर्ण प्रक्रिया आपण पूर्ण करावी आणि लवकरात लवकर ती औरंगजेबाची कबर ज्या पद्धतीने सरकारने निवेदन केलेल्या विधानसभेत त्या पद्धतीने काढण्यात यावी। अन्यथा या बजरंग दलाच्या आंदोलनाचे पुढचे टप्पे ठरलेले आहेत। 1 महिन्यानंतरच्या अवधीनंतर जर काही कबर हटली नाही तर विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाने हा चंग बांधलेला आहे की चलो संभाजीनगरचा नारा देत बजरंग दलाचे प्रत्येक बजरंगी आणि विश्व हिंदू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता हा संभाजीनगरमध्ये जाईल आणि त्याच्यानंतर जी कार सेवा होईल त्याच्यामध्ये ही कबर कुठेही राहणार नाही ह्याची काळजी सुद्धा प्रशासनाने घ्यावी। आणि त्यासाठी आमची ही मागणी आहे की स्वतःच आपण सरकारने
हे जे थडग आहे हे गुलामगिरीचे लक्षण आहे. या हिंदू समाजावरती, या देशावरती गुलामगिरीचे लक्षण आहे हे थडग. ते थडग लवकरात लवकर काढावं आणि हे मानसिक गुलामगिरीचं जे लक्षण आहे हे पूर्ण हिंदुस्थानातून मिटवून टाकावं अशी आमची विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाची आग्रही मागणी आहे. आणि त्यासाठी आज छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी शिवजयंतीच्या दिवशीच आम्ही हे आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि हे आंदोलन असंच पुढे चालणार आहे. संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये जी काही औरंगजेबाची कबर आहे ती हटवण्याचा आमची मागणी आहे. बजरंग दलाने हा विषय धरून उचललेला आहे की जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज नगरमधून त्या क्रूर कर्मा औरंगजेबचा कबर जोपर्यंत उघडून काढत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आज या आंदोलनाचा पहिला टप्पा होता. कायदेशीर जे काही ते फॉर्मॅलिटीज असतील ते त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावा. आम्ही त्यांना थोड्या दिवसाचा वेळ दिलेला आहे. तेवढ्या दिवसात त्यांनी ते कायदेशीर, बघा राज्यात सरकार भाजपची आहे, केंद्रात सरकार भाजपची आहे, लवकरात लवकर त्यांनी जे काही फॉर्मॅलिटीज आहेत, लिगल फॉर्मॅलिटीज ती पूर्ण करावी आणि त्यानंतर त्यांनी स्वतः ती कबर हटवावी. अन्यथा बजरंग दल आहेच. आम्ही तर निर्धार केलेला 1 लाख बजरंगी घेऊन आम्ही तिथे कुंज करणार स्वतःच्या हस्ते. जसं आम्ही त्या टायमाला बाबरी पाडली तसं आम्ही हे पाडूया. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।